नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असा गरमागरम मटणाचा सूप बघणार आहोत. अगदी कमी वेळामध्ये तोंडाची चव वाढवणारा मस्त अशा मटणाच्या सूपची रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत. ती झटपट आणि पटकन होणारी अशी ही आपली आजची रेसिपी आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता कृतीकडे वळूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॉनव्हेज मधला म्हटला तर मटणाचा सूप आज आपण इथे बनवणार आहोत. थोडासा आगळा वेगळा, टेस्टला एकदम भन्नाट असा, आणखीन पटकन होणारा असा हा सूप आहे. त्यासाठी इथे मी 200 ग्रॅम हे मटण घेतलेलं आहे. तुम्ही मटणाचे पीस घेताना मऊ किंवा हड्डीचे घेतले तरी चालतील. सूप बनवण्यासाठी तुम्हाला जसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही पीस घ्यायचे आहेत. इथे मी एक बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आहेत, बारीक चॉप करून घेतलेले आहेत. लवंग, दालचिनी आणि मिरे असे मी थोडे खडे मसाले घेतलेले आहेत आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे मधून स्लाइड देऊन. इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम होण्यासाठी. त्याच्यामध्ये एक 2 ते 3 चमचे मी तेल घालून घेणार आहे. आता तेल हलकंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हे खडे मसाले आणि हिरवी मिरची आपण घालून घेणार आहोत. नंतर याच्यामध्ये हा जो लसूण चॉप करून घेतलेला आहे हा घालायचा आहे. 1-2 सेकंद हे हलकंसं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर हा जो बारीक चिरून घेतलेला कांदा आहे हा कांदा घालायचा आहे. कांदाही आपण हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत. तर तुम्ही ते पाहू शकताय कांदा आपला मस्त असा सोनेरी ब्राऊन झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि इथे हे मी स्वच्छ धुवून घेतलेले जे मटण आहे हे मटण घालून घेणार आहे. आता हे सर्व एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाले. आता याच्यामध्ये ह्या मटणाच्या हिशोबाने मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहोत. आता हे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आता आपण याला झाकण लावून एक 4 ते 5 शिट्ट्या आपण याच्या काढून घेणार आहोत. आता इथे मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि कुकर आपला छान असा थंड झालेला आहे. आपण हे मटण व्यवस्थित असं शिजलं आहे का एकदा चेक करून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता मटण आपलं व्यवस्थित असं शिजलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये वरून मस्त अशी थोडी हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया. तर इथे आपला मस्त असा मटणाचा जो सूप आहे तो बनवून रेडी झालेला आहे. एका भांड्यामध्ये आपण हा सर्व करून घेऊया. तर इथे मी एका प्लेटमध्ये हा सूप सर्व करून घेतलेला आहे. मस्त असा झटपट बनणारा, टेस्टला भन्नाट असा हा सूप आपला तयार आहे. तुम्हाला जेव्हाही असा हा सूप बनवू वाटेल नक्की बनवा. अगदी झटपट होणारा आणि टेस्टला तर भन्नाट असा आपला मटणाचा सूप इथे तयार झालेला आहे. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.